तर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी देखील जंतर मंतरवर जात आंदोलकांची भेट घेतली। यावेळी राऊतांनी अमित शहा आणि मोदींवर धारदार शब्दामध्ये हल्ला चढवला। कालच्या पोलिसांच्या लाठीमाराचाही त्यांनी जोरदार समाचार घेतलाय। तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आता दिल्लीला जाणार आहेत। उद्या उद्धव आणि आदित्य ठाकरे जंतर मंतरवर जातील। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित असणार आहेत। मलाही क्षणभर असं वाटतंय की उद्यापासून इथे येऊन थांबावं या मुलांबरोबर। ही आमची मुलं आहेत, ही मुलं आहेत आमची। सरकारला संवेदना सरकारच्या मेलेल्या आहेत, मोदी सरकारच्या, अमित शहाच्या, पण आमच्या संवेदना मेल्या नाहीत। काल जेव्हा त्या मुलांवर लाठी हल्ला सुरू होता तेव्हा मला वाटत होतं माझ्या मुलांवर, लहान मुलांना कोणी कानाखाली मारते, ही लहान मुलं शाळेतली होती, ती आंदोलनात आली होती का? तर त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी कोणीतरी त्यांना कानाखाली मारते। महिलांना जसं मारलं गेलं, एक दोन महिलांचे मी व्हिडिओ पाहिले, कोणीतरी मागून त्यांना एक तो दांडुका मारलेला आहे, कोणीतरी जाऊन त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे। दोन महिला सापडल्या, त्यांना पूर्ण RPF रॅपिड ॲक्शन फोर्स पूर्णपणे जसं काही वेड्यासारखं लाठीचार्ज करत आहे। बरं, नावाच्या पाट्या देखील काढल्या या रॅपिड ॲक्शन फोर्सने। म्हणजे तुम्ही भारतीय नागरिकांवर, तुम्ही हिंदुस्थानियांवरच लाठीचार्ज जो केला, एवढा भयानक केला, अमानुष्य केला की तुम्हाला कुठेही संवेदनशीलता नाही आहे की कोणासाठी आंदोलन होत आहे।